आपल्या मागच्या व्हिडिओला 70,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आले आणि अनेक फार्मासिस्ट मित्रांनी मला HPR रजिस्ट्रेशनची कंप्लीट प्रोसेस विचारली. म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये एकही स्टेप स्किप न करता HPR रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते पाहणार आहोत. पहिलं म्हणजे ऑफिशियल पोर्टल. सर्वात आधी HPRच्या ऑफिशियल पोर्टलवर जा. पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन किंवा एनरोलमेंट असं ऑप्शन दिसेल. इथून पुढे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करायची. दुसरं म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन आणि एनरोलमेंट. जर तुमचा अकाउंट आधीपासून तयार नसेल तर न्यू युजर, रजिस्ट्रेशन, एनरोलमेंट यापैकी पोर्टलवर उपलब्ध असलेला योग्य ऑप्शन सिलेक्ट करा. यानंतर पोर्टल तुम्हाला पुढच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस कडे घेऊन जाईल. तिसरं म्हणजे बेसिक डिटेल्स, ज्यामध्ये तुमचे बेसिक डिटेल्स भरायचे आहे. म्हणजेच नाव, मोबाईल नंबर किंवा पोर्टलवर मागितलेली इतर माहिती तुमच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स प्रमाणेच भरायचे आहे. कारण एक छोटीशी चूक झाली तर पुढे व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे डिटेल्स सबमिट करण्याआधी एकदा माहिती नक्की चेक करा. चौथं म्हणजे व्हेरिफिकेशन. यानंतर आपली आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे. तुमच्या स्क्रीनवर जो व्हेरिफिकेशन ऑप्शन उपलब्ध असेल तो सिलेक्ट करून व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण करा. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे प्रोफेशनल डिटेल्स. इथे तुमचं प्रोफेशन फार्मासिस्ट म्हणून सिलेक्ट करा आणि पोर्टलवर मागितलेली प्रोफेशनल इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा. पुढे येतो तुमचा फार्मसी काउन्सिल डिटेल्स. आता तुमच्या फार्मसी काउन्सिल संबंधित मागितलेल्या डिटेल्स पोर्टलवर व्यवस्थित भरा. रजिस्ट्रेशन नंबर किंवा इतर डिटेल्स तुमच्या सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट्सवर जशा आहेत तशाच भरा. पुढे येतात तुमचे डॉक्युमेंट्स. आता पोर्टलवर मागितल्याप्रमाणे आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा. मागितलेले डॉक्युमेंट्स अपलोड करण्यापूर्वी फॉर्मॅट, साईज आणि बाकीच्या रिक्वायरमेंट्स पोर्टलवर दिल्याप्रमाणे योग्य आहेत का ते चेक करा. त्यानंतर पुढे एकदा प्रिव्ह्यू करून घ्या. म्हणजेच आपण भरलेली माहिती किंवा अपलोड केलेले डॉक्युमेंट लगेच सबमिट करू नका. सगळ्यात आधी तुमचा पूर्ण ऍप्लिकेशन पुन्हा एकदा रिव्ह्यू करा. आपले नाव, रजिस्ट्रेशन नंबर, प्रोफेशन आणि बाकीचे इन्फॉर्मेशन एकदम करेक्ट आहे का ते एकदा चेक करा. नंतर शेवटी येतो सबमिटचा ऑप्शन. आपण भरलेली सगळी इन्फॉर्मेशन आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट्स सगळं काही योग्य असल्याची खात्री करा आणि देन सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पोर्टलवर जो काही एक्नॉलेजमेंट किंवा स्टेटस व पुढचा इन्स्ट्रक्शन दिसेल तो नक्की सेव्ह करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, HPR रजिस्ट्रेशन आणि फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन हे दोन्ही वेगळे रजिस्ट्रेशन आहे. HPR ही हेल्थकेअर प्रोफेशनल्सची डिजिटल रजिस्ट्री आहे. त्यामुळे तुमचं फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन वेगळं व्हॅलिड असणं महत्त्वाचं आहे. चला तर मित्रांनो, आता तुम्हाला HPR रजिस्ट्रेशनची कंप्लीट प्रोसेस समजली असेल. पण तरीही पुढे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा, मी नक्कीच मदत करेन. अशाच महत्त्वाच्या मेडिकल फॅक्ट किंवा फार्मसी रिलेटेड इन्फॉर्मेशन साठी आपल्या चॅनलला जर फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा.